बहिणींनो तुमच्यासाठी खुशखबर आली। हे बघा, पहिले मी तुमची सर्वांची माफी मागतो, थोडी तब्येत खराब आहे त्यामुळे आवाजमध्ये तुम्हाला थोडासा बदल वाटत असेल, थोडं ॲडजस्ट करून घ्या बहिणींनो। हे बघा, सर्वात मोठी खुशखबर, लाडक्या बहिणींनो तुमच्यासाठी 3000 रुपये वाटप 2 महिन्याचे एकत्र, नोव्हेंबर आणि डिसेंबरचे 1500 एकूण 3000 रुपये वाटप लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये। आणि सर्वात मोठी खुशखबर, आता नवीन योजना आलेली आहे। नवीन योजना आली, शासनाने नवीन योजना आणली आणि त्या नवीन योजनेचं नाव आहे बस मोफत सेवा योजना। तर बस मोफत सेवा योजना ही आलेली आहे नवीन योजना। आणि यामुळे आता तुम्हाला बसमध्ये आता पैसे लागणार नाहीत, मोफत प्रवास तुम्ही बसचा करू शकता। ओके बहिणींनो, तर याबद्दल पण माहिती आहे, नवीन योजना आलेली आहे। तर या योजनेचा पण सर्व बहिणींना लाभ भेटणार आहे। तुम्हाला आता बसमध्ये 1 रुपया पण लागणार नाही बहिणींनो। काय आहे अपडेट पुढे तुम्हाला समजेल, व्हिडिओ पूर्ण बघा। या व्हिडिओमध्ये सर्व माहिती आहे आणि तुम्हाला सर्वांना चांगलंच माहीत आहे की आपल्या चॅनलवर ज्या बातम्या दिल्या जातात त्या तुम्हाला कुठेही न्यूजमध्ये पाहायला भेटणार नाही ना, कुठेही तुम्हाला हे अपडेट पाहायला मिळत नाही। डायरेक्ट वरून जी माहिती देते ती माहिती मी तुम्हाला सांगत असतो। आता ही वरून निर्णय घेण्यात आलेला आहे बैठकीमध्ये, त्याबद्दल मी सांगतो। आता 3000 रुपये वाटप किती बहिणींना झाली आणि मोफत बस सेवाचं तुम्ही कसं उपयोग करू शकता त्याबद्दल माहिती बघा। चला, तर लाडक्या बहिणींनो, लाडकी बहीण योजनेमार्फत दर महिन्याला तुम्हाला किती पैसे मिळतात, तर 1500 रुपये, बरोबर ना। तर दर महिन्याला 1500 रुपये मिळतात। परंतु सध्या आपण काय बघत आहोत की ज्या महिन्याचा हप्ता आहे, लक्षपूर्वक ऐका मी काय सांगत आहे, ज्या महिन्याचा हप्ता आहे त्या महिन्यात न येता त्याच्या पुढील महिन्यात हप्ता येत आहे। आता बघा ना तुम्हीच, तर ऑक्टोबरचा नोव्हेंबरमध्ये आला आणि आता नोव्हेंबरचा हप्ता डिसेंबरमध्ये आला, म्हणजे ज्या महिन्याचा हप्ता आहे त्या महिन्यात न येता पुढील महिन्यात तो हप्ता येत आहे। आणि बघा, आता थोडा उशीर झाला, हप्ता येण्यास थोडा उशीर झाला लाडक्या बहिणींनो, त्यामुळे 3000 रुपये वाटप राज्यातील पात्र बहिणींना। 3000 रुपये वाटप एकदमच डायरेक्ट मोठी रक्कम लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये। ही सर्वात मोठी अपडेट आहे। व्हिडिओ पूर्ण बघा, सर्व समजेल तुम्हाला। व्हिडिओ पूर्ण बघा, फक्त एक एक माहिती एकदम सिंपल सोप्या भाषेमध्ये तुम्हाला सांगतो, काही टेन्शन घेऊ नका। ओके, हे बघा, तसेच महत्त्वाचं म्हणजे भरपूर असे अपडेट आहेत ज्या तुम्हाला कुठे न्यूजमध्ये पाहायला भेटणार नाहीत। त्या अपडेट, त्या बातम्या देखील तुम्हाला याच व्हिडिओमध्ये पाहायला भेटणार आहेत। ओके, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघण्याचा प्रयत्न करा। आणि महत्त्वाचं म्हणजे KYC 31 डिसेंबर ही तारीख तुम्हाला सर्वांना देण्यात आलेली आहे, मुदतवाढ दिलेली आहे। केली का तुम्ही KYC? पहिले ते लक्षपूर्वक करून घ्या, कारण KYC केली नाही ना तर हप्ता तुमचा बंद होऊ शकतो। बहिणींनो, KYC केली का तुम्ही? तर KYC करा। 31 डिसेंबरपर्यंत ही अंतिम तारीख देण्यात आलेली आहे, पटापट KYC करा। आता किती जिल्ह्यात 3000 रुपये वाटप सुरू झाले याबद्दल माहिती समजून घ्या, कारण सुरुवात झाली, अखेर सुरुवात झाली। आणि बघा, कोणकोणते ते बँक आहेत जिथे वाटप सुरू झालेले आहे, म्हणजे SBIमध्ये वाटप सुरू झाली पहिले, कारण SBI हे मोठं बँक आहे, त्यामुळे पहिले SBIच्या बँकेमध्ये पेमेंट पडून जाते, हप्ता येऊन जातो लगेच। त्यानंतर पोस्टाचं खातं यामध्ये पण लवकरात लवकर पेमेंट सोडली जाते। ठीक आहे, व्हिडिओ पूर्ण बघा, सांगतो तुम्हाला आता किती बहिणींना हप्ता आला ते। चला, राज्यातील सर्व माझ्या माता बहिणींसाठी, लाडक्या बहिणींसाठी अत्यंत महत्त्वाची अपडेट मी आता घेऊन आलेलो आहे। व्हिडिओ पूर्ण बघा, सर्व सांगतो आता। हे बघा लाडक्या बहिणींनो, तुमच्यासाठी खास मोठी अपडेट, नवीन योजना आलेली आहे। आता तुम्ही बस सेवा जी आहे, बस सेवा ती तुम्हाला मोफत भेटणार आहे। बस सेवा ही मोफत भेटणार आहे आणि यामुळे खूप मोठा दिलासा बहिणींना मिळालेला आहे। तर आता या संदर्भात काय बिल पास झालं आणि हे बस सेवा तुम्हाला कोणत्या दिवसापासून मोफत सेवा मिळेल, म्हणजे आता तुम्ही कोणत्या पण गावी गेले ना तर तुम्हाला पैसे लागणार नाहीत, डायरेक्ट मोफत सेवा। किती बहिणींना ही मोफत सेवा देण्यात येत आहे आणि सर्वांना मिळेल का राज्यात?
तर भरपूर बहिणींना मिळत आहे, सर्वांना मिळेल. आणि कोणकोणत्या शहरामध्ये मोफत सेवा ही दिली जात आहे बसची, चला याविषयी आपण सर्व माहिती समजून घेऊया. सर्वात महत्त्वाचे अपडेट आहेत लाडकी बहीण योजनेसंदर्भात, अत्यंत महत्त्वाच्या. आणि माझी एक विनंती आहे तुम्हाला सर्वांना, व्हिडिओला लाईक करा. चला पटापट लाईक करा, तुमच्यासाठी फार महत्त्वाची माहिती आहे. आणि चॅनलवर नवीन असल्यास आपलं चॅनल सबस्क्राईब करा. या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा लाडक्या बहिणींनो, ओके. म्हणजे तुम्हाला ऑथेंटिक अपडेट फक्त आपल्या चॅनलवर पाहायला मिळत असते, अधिकृत माहिती. आणि बघा, तुम्हाला मी सुरुवातीला बोललोच, माझी तब्येत थोडी खराब आहे, आवाजमध्ये फार बदल झालेला आहे माझा, त्यामुळे तुम्हाला थोडा आवाज बदल वाटत असेल ना, थोडं ॲडजस्ट करून घ्या बहिणींनो. कारण ना मी कशा पद्धतीने व्हिडिओ बनवत आहे मी तुम्हाला सांगू शकत नाही. परंतु बघा, एवढी तब्येत खराब असून पण मी तुमच्यासाठी माहिती घेऊन येत आहे. एवढी माहिती गोळा करून एवढा 26-27 अर्धा तासचा व्हिडिओ मी तुमच्यासाठी बनवत आहे. त्यामुळे तुम्ही सर्वांनी सपोर्ट करा प्लीज, व्हिडिओ पूर्ण बघा. चला बघा आता अपडेट. चला आता इथून लक्षपूर्वक ऐका. 3,000 रुपये वाटप 2 हप्ते एकत्र लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये. इथून माहिती आता आपण बघणार आहोत, एकदम लक्षपूर्वक ऐका मी काय सांगत आहे. हे बघा, पहिले ना जे काही बस सेवा संदर्भात अपडेट आहे ती अपडेट मी तुम्हाला सांगतो. हे बघा, बस सेवा संदर्भात तर काय अपडेट आहे ती अपडेट पहिले आपण बघून घेऊ. इथे बघा, पुण्यात PMPML, तर पुण्यात PMPML बस सेवेत महिलांसाठी मोफत प्रवास योजना लागू करण्याची मागणी आज इनक्रेडिबल समाजसेवक ग्रुपच्या शिष्टमंडळाने केली. इनक्रेडिबल समाजसेवा ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष असलम इसाक बागवान यांच्या मार्गदर्शनाखाली मुबीन अहमद खान यांच्या नेतृत्वात दिनांक 5 डिसेंबर 2025 रोजी पुणे महानगर परिवहन महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालक पंकज देवरे यांच्यासोबत चर्चा झाली. असलम इसाक बागवान, मुबीना खान, अहमद खान, सचिन अल्हाट तसेच इतर पदाधिकारी उपस्थित होते, ओके. तर बघा, मोटर वाहन अधिनियम 1988च्या कलम 67 नुसार पुण्यातील महिलांसाठी PMPML बस सेवेत मोफत प्रवास सुविधा लागू करण्याची मागणी या चर्चेत करण्यात आली. या चर्चेसाठी सादर करण्यात आलेल्या निवेदनात दिल्ली, चंदीगड, चेन्नई यासारख्या महानगरामध्ये महिलांच्या सुरक्षेसाठी आणि आर्थिक सक्षमीकरणासाठी उपलब्ध असलेल्या मोफत प्रवास योजनांचा उल्लेख करण्यात आला असून पुणे शहरातही अशी योजना राबवण्याची तातडीची गरज असल्याचे नमूद करण्यात आले. तर बघा, तर ज्या प्रकारे इथे ऑलरेडी पहिले दिल्ली, चंदीगड असो, चेन्नई असो, या ठिकाणी ही मोफत सेवा मिळत आहे. त्यामुळे पुण्यात पण ही सेवा आणा, महिलांना मोफत बस सेवा आणा, ही नवीन योजना आणा अशी मागणी केलेली आहे. आता ती मागणी पूर्ण होते की नाही ते बघणं गरजेचं आहे. परंतु जरी मागणी पूर्ण झाली ना तर महिलांसाठी केवढं भारी होईल की डायरेक्ट मोफत प्रवास सेवा बसची पुण्यामध्ये. तर पुण्यासाठी ही अपडेट आहे, पुण्यासंदर्भात ही मागणी केलेली आहे. आणि ऑलरेडी दिल्ली, चंदीगड, चेन्नईमध्ये ही योजना चालू आहे मोफत सेवाची महिलांसाठी. तर महिलांसाठी पुणे शहरात पण ही मोफत सेवा द्या अशी मागणी करण्यात आलेली आहे. परंतु बघू, जरी ही मागणी पूर्ण झाली तर 100% बहिणींना एक मोठा दिलासा मिळेल आणि त्यांना बसचे पैसे द्यावे लागणार नाहीत, मोफत बस सेवा करता येईल महिलांना. जरी ही मागणी केलेली आहे, ही मागणी पूर्ण झाली तर, शासनाने जरी मागणी पूर्ण केली तर. बघू आता काय होतं काय नाही, जी अपडेट होती ती सांगितली मी तुम्हाला. पुढे बघा आता लाडकी बहीण योजनेसंदर्भात अपडेट. चला, राज्यातील सर्वात फेमस योजना माझी लाडकी बहीण योजनेसंदर्भात सर्वात मोठी अपडेट बघा आता. तर 2 महिन्याचे 3,000 रुपये एकत्र मिळण्याची शक्यता. तर नोव्हेंबर आणि डिसेंबर या दोन्ही महिन्याचे हप्ते एकूण 3,000 रुपये एकत्र जमा होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. मात्र सरकारने किंवा महिला व बाल विकास विभागाने याबाबत अद्याप कोणतीही घोषणा केलेली नाही. नगर परिषद व महानगरपालिका निवडणुकांचे निकाल लागल्यानंतरच हे दोन्हीही हप्ते येतील असं सांगण्यात येत आहे. तर बघा आता काय म्हटलेलं आहे ते बघा.
तर नगर परिषद व महानगरपालिका निवडणुकांचे निकाल लागल्यानंतरच हे दोन्ही हप्त्यातील असं आता देखील सांगितलं जात आहे. आणि बघा ना, निकालची तारीख पुढे गेलेली आहे. तर अशी एक मागच्या वेळी अपडेट पण आली होती की 15 डिसेंबर नंतर हप्ता जमा होईल. त्यामुळे सर्वांनी वाट आता 15 डिसेंबर नंतरच बघावी लागणार आहे, सर्वांना असं दिसून येत आहे. कारण GR वगैरे प्रसिद्ध व्हायला पाहिजे होता, तर जवळपास 15 डिसेंबर नंतरच हप्ता जमा होईल अशी शक्यता आहे. तर बघा, त्यामुळे सर्वांनी वाट बघा. अजून हप्ता कोणालाच आला नाही. मी सुरुवातीला तुम्हाला बोललो की हप्ता आला म्हणून. हप्ता सांगता येत नाही, उद्या पण येऊ शकतो, नाही तर आज 1-2 तासामध्ये पण येऊ शकतो, सांगताच येत नाही. कारण शासनाने अधिकृत माहिती दिलीच नाही. आणि माझी तर शासनाला रिक्वेस्ट आहे की 1 तारीख कशी फिक्स करून द्या की या तारखेला हप्ता येईल म्हणून. कारण बघा ना, असं होतं मग की आपण बघा ना, तुम्ही व्हिडिओमध्ये बघता, रोज तुम्हाला अपडेट देत असतो की आज येईल, उद्या येईल, परंतु हप्ता काही येत नाही आहे. कारण शासनच तसा निर्णय ठरवत नाही की 1 तारीख फिक्स करेल आणि त्यानुसार हप्ता देईल म्हणून. तर शासनाला विनंती आहे की अशी 1 तारीख फिक्स करा आणि त्याच तारखेला लाडक्या बहिणींना हप्ता देत चला, म्हणजे असं गोंधळ होणार नाही. ठीक आहे, जरी उशीर होत आहे तर 2 महिन्याचे 3,000 रुपये मिळतील अशी शक्यता वर्तवली जात आहे. आणि गॅरंटी आहे आता, कारण उशीर होत आहे त्यामुळे 3,000 रुपये मिळू शकतात बहिणींनो. बघू आता हप्ता आल्यावरच समजेल ते. पुढे बघा, आता ज्या महिलांनी KYC केलेले नाही त्यांना पुढील हप्ते मिळणार नाहीत. आता तुम्ही KYC केले आहे की नाही, हा फार महत्त्वाचा सवाल आहे बरं. KYC ज्यांची केली नाही ना, त्यांचा हप्ता डायरेक्ट बंद होणार आहे. हे बघा, मी इथे काय म्हटलेलं आहे बघा. तर KYC केलेलं नाही त्यांना पुढील हप्ते मिळणार नाहीत, बघा स्पष्ट इथे म्हटलेलं आहे. त्यामुळे बहिणींनो, KYC केलेलं नसेल ना, तर आजचं तुम्ही KYC पूर्ण करा. आता भरपूर बहिणींना KYC करता येत नाही, काही अडचणी येत आहेत, चला त्याबद्दल पण बात करूया आपण. आणि पुढे फार महत्त्वाच्या टॉप बातम्या, तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघा, फक्त फार कामाची माहिती आहे. चला, हे बघा, सरकारने KYCसाठी 31 डिसेंबर 2025 पर्यंतची अंतिम मुदत दिली आहे. त्यामुळे लाभार्थी महिलांनी हे बघा, ladkibhin.maharashtra.government.in या संकेतस्थळावर किंवा जवळच्या अंगणवाडी, हे बघा, अंगणवाडी छावणी केंद्र किंवा CSC सेंटरच्या मदतीने KYC लवकरात लवकर करणे आवश्यक आहे. आता ज्यांची KYC बाकी आहे ना, त्यांच्यासाठी सांगत आहे. KYC बाकी असेल ना, तर वेबसाईटवरती जाऊन तुम्ही KYC करू नका, कारण तुम्हाला ते जमत नसेल, त्यामुळे तुमचे अजून KYC झालेलं नाही. तुम्ही एक काम करा, डायरेक्ट सेंटरवरती जा, CSC सेंटरवरती जा, तालुक्यात असतं, नाहीतर अंगणवाडीमध्ये जा डायरेक्ट. आणि अंगणवाडी सेविकांना सांगा की आमचे KYC करून द्या म्हणून. त्यांचं काम आहे ते करून देतील. त्यानंतर छावणी केंद्र असतं, सेंटर असतं, कॅम्प्युटर कॅफे असते, भरपूर असते सेंटर, तिथे जा. तुम्ही तुमच्या पद्धतीने करू नका, तुम्हाला जमत नसेल ते, तर तिथे जा आणि त्यांना सांगा की आमची लाडकी बहीण योजनेची KYC करून द्या. ते तुमची KYC करून देतील. आणि पटकन करा, आता 31 डिसेंबर ही तारीख जवळ येत आहे. एकदाची तारीख गेली ना, तुमचा हप्ता डायरेक्ट बंद होऊन जाईल. 1500 रुपये तुम्हाला मिळणारच नाही मग दर महिन्याला. त्यामुळे तुम्ही KYC करा. मी तुम्हाला रोज व्हिडिओमध्ये ते सांगत आहे, तरी पण तुम्ही अजून KYC केली नाही बहिणींनो, करून घ्या KYC, तुमच्यासाठी आहे ते. काही दिवसांपूर्वी या योजनेबाबत विरोधकांनी आरोप केले होते की योजना बंद होणार आहे, पण भाजप नेते रवींद्र चव्हाण यांनी सांगितले की देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असतील तोपर्यंत योजना सुरूच राहील. तसेच एकूण हप्ते कधी जमा होणार याची अधिकृत घोषणा होईपर्यंत महिलांनी वाट पाहावी लागणार आहे. मात्र KYC वेळेवर करणे अत्यंत आवश्यक आहे, अन्यथा पुढचे पैसे मिळणार नाहीत. हे बघा, जास्तीत जास्त माहिती KYC संदर्भातच रोज मिळत आहे. तुम्ही वेळेवर KYC पूर्ण करा. म्हणजे तारीख काय देण्यात आलेली आहे, 31 डिसेंबर ही शेवटची तारीख आहे. या तारखेपर्यंत सर्वांनी KYC करा असं बोललं जात आहे. जरी नाही केली KYC, हे बघा, वेळेवर KYC करणं अत्यंत आवश्यक आहे. जरी वेळेवर KYC केली नाही, अन्यथा पुढचे पैसे मिळणार नाहीत. म्हणजे हप्ताच तुमचा बंद होऊन जाईल डायरेक्ट. तुम्हाला यापुढे मग हप्ताच भेटणार नाही बरं. त्यामुळे KYC करून घ्या. ठीक आहे, सर्व माहिती आपण बघितली. लाडकी बहीण योजनेसंदर्भात, मोफत बस सेवा संदर्भात याच्या काही अपडेट होत्या, तर सर्व अपडेट मी तुम्हाला सांगितल्या. व्हिडिओ पूर्ण बघत चला, तुम्हाला सर्व माहिती मी समजून सांगत असतो एकदम सिंपल सोप्या भाषेमध्ये. चला, आता ज्या काही टॉप बातम्या आहेत
मोठ्या अपडेट आहेत त्या मोठ्या बातम्या आपण बघणार आहोत. आणि तुम्हाला सर्वांना चांगलंच माहीत आहे, ज्या बातम्या मी तुम्हाला आता सांगणार आहे त्या कुठल्याही तुम्हाला न्यूज चॅनलवरती पाहायला भेटणार नाहीत. आपल्याच चॅनलवरती त्या बातम्या तुम्हाला पाहायला भेटणार आहेत. चला त्या बातम्या बघा तुम्ही आता. चला आता आपण बघणार आहोत टॉप बातम्या, कामाच्या बातम्या. यामध्ये पहिली बातमी शेतकरी भावांसाठी आहे. माझे शेतकरी भावांनो, ही अपडेट तुमच्यासाठी फार कामाची माहिती आहे. बघा, कर्जमाफी संदर्भात मोठी अपडेट आहे. मोठी बातमी, कर्जमाफी कधीपासून होणार, कृषी मंत्र्यांनी थेट तारीखच सांगितली. कर्जमाफीबाबत मोठी अपडेट समोर आली आहे. तर कर्जमाफी संदर्भात काय मोठी अपडेट समोर आली आहे ते बघा. कृषी मंत्र्यांनी कर्जमाफी कधीपासून होणार याची तारीख सांगितली. 30 जूनपर्यंत सुरू होणार कर्जमाफी. हे बघा, 30 जूनपर्यंत सर्वांना कर्जमाफी मिळेल असं बोललं जात आहे. तर परदेशी कमिटीचा अंतिम अहवाल एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात मिळणार. बघा, जो काही परदेशी कमिटीचा अहवाल आहे तो येणार आहे आणि तो एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात मिळणार आहे. राज्यातील शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी आहे. कर्जमाफीबाबत महत्त्वाची अपडेट समोर आली आहे. राज्याचे कृषी मंत्री दत्ता भरणे यांनी कर्जमाफी कधीपासून होणार याची तारीख सांगितली. कर्जमाफीचा निर्णय लवकरच द्यायचा आहे. कर्जमाफी अहवाल परदेशी कमिटी एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात राज्य सरकारला देईल. त्यानंतर 30 जूनपर्यंत शेतकऱ्यांना कर्जमाफी दिली जाईल अशी माहिती कृषी मंत्र्यांनी दिली आहे. साम टीव्हीशी बोलताना त्यांनी ही माहिती, महत्त्वाची माहिती दिली. ओके, पुढे बघा काय माहिती देण्यात आलं आहे. तर कृषी मंत्री दत्ता भरणे कर्जमाफीबद्दल म्हणाले की 30 जूनपर्यंत कर्जमाफी केली जाईल. हे बघा, तर 30 जून ही तारीख लक्षात घ्या. पुन्हा सांगतो, 30 तारखेपर्यंत, 30 जूनपर्यंत, 30 जून 2026. बरं, तर या 30 जूनपर्यंत सर्वांना कर्जमाफी मिळेल अशी आशा आहे आणि याबद्दल आता डायरेक्ट तारीख सांगण्यात आलेली आहे. तर या संदर्भात परदेशी कमिटी काम करत आहे. मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री यांनी परदेशी कमिटी स्थापन केलेली आहे. ओके, आणि ही कमिटी एप्रिलच्या पहिल्या आठवड्यापर्यंत कर्जमाफीबाबत निर्णय घेईल. कुठल्या घटकाचा समावेश केला पाहिजे आणि कशा पद्धतीने शेतकऱ्याला मदत केली पाहिजे हे सांगितले जाईल. एप्रिल महिन्याच्या पहिल्या आठवड्यात ही कमिटी आम्हाला अहवाल देईन आणि शेतकऱ्यांच्या बाबतीत याबाबत आम्ही बसून निर्णय घेऊ. हे बघा, असं इथे बोललं गेलेलं आहे. त्यामुळे 30 जूनपर्यंत सर्वांना, शेतकरी भावांना कर्जमाफी मिळेल अशी आता तारीखच जाहीर करण्यात आलेलं आहे. बघू आता पुढे त्या संदर्भात अजून परदेशी कमिटी वगैरे ते हे देतील, अहवाल देतील. त्यानुसार कशी कर्जमाफी द्यायची याबद्दल निर्णय होईल आणि त्यानुसार कर्जमाफी होईल. ओके, ठीक आहे, ही बातमी समजली. पुढील बातमी बघा. चला आता बघा सर्वांनी बातमी नंबर 2. बातमी नंबर 2 फार महत्त्वाची बातमी आहे, मोठी बातमी आहे. PM किसान योजनेत सरकारचा मास्टरस्ट्रोक. आता प्रत्येक शेतकऱ्याला हा नियम बंधनकारक, अन्यथा पैसे मिळणार नाहीत. शेतकरी भावांनो, एक तुमच्यासाठी फार महत्त्वाची बातमी कर्जमाफी संदर्भात होती. आता शेतकरी भावांनो, तुमच्यासाठी दुसरी बातमी आहे PM किसान योजनेसंदर्भात. तर बघा, आता शेतकऱ्याला हा नियम बंधनकारक आहे. तर कोणता नियम बंधनकारक आहे ते समजून घ्या, अन्यथा लाभ भेटणार नाही, पैसे मिळणार नाही असं इथे बोललेलं आहे. चला समजून घेऊया आपण, काही टेन्शन घेऊ नका, मी सांगतो तुम्हाला सर्व माहिती. PM किसान योजनेअंतर्गत लाभ घेण्यासाठी आता शेतकरी ओळखपत्र फॉर्मर ID बंधनकारक करण्यात आले आहे. या नवीन अटींमुळे योजनेत पारदर्शकता वाढेल आणि केवळ पात्र शेतकऱ्यांनाच आर्थिक मदत मिळेल. बघा, ओळखपत्र असतं शेतकरी ओळखपत्र, त्यालाच आपण इंग्लिशमध्ये फॉर्मर ID म्हणतो. ते फॉर्मर ID सर्वांना बंधनकारक आहे, तरच PM किसानचा लाभ मिळेल. आलं लक्षात? पुढे बघा, शेतकऱ्याच्या हिताच्या योजनांमध्ये पारदर्शकता आणण्यासाठी सरकारने महत्त्वाचे पाऊल उचलले आहे. PM किसान योजनेत आता नवीन अट लागू करण्यात आली आहे. यापुढे या योजनेचा लाभ घेण्यासाठी
प्रत्येक शेतकऱ्याला शेतकरी ओळखपत्र फार्मर आय डी असणे बंधनकारक राहणार आहे. सरकारच्या मते ही अट लागू केल्याने लाभार्थ्यांची अचूक ओळख पटेल आणि आर्थिक मदत थेट पात्र शेतकऱ्यांपर्यंत पोहोचेल, अधिक सोपे होईल. ओके, हे बघा, आतापर्यंत PM किसान योजनेअंतर्गत पात्र शेतकऱ्यांना दरवर्षी 6,000 रुपये थेट बँक खात्यात जमा केले जात होते. मात्र अनेक ठिकाणी चुकीची नोंदणी असणे, अपूर्ण कागदपत्रे, अपात्र लाभार्थी, तर यामुळे अडचणी निर्माण होत असल्याचे लक्षात आले. यावर उपाय म्हणून आता शेतकरी ओळखपत्र प्रणाली लागू केली जात आहे. सरकारने स्पष्ट केले आहे की शेतकरी ID नसल्यास PM किसान हप्ता थांबवला जाऊ शकतो. ओके, त्यामुळे फार्मर ID असणे गरजेचे आहे, शेतकरी ओळखपत्र असणे गरजेचे आहे. चला, ही बातमी फार महत्त्वाची होती PM किसान योजनेसंदर्भात. आता पुढील बातमी अत्यंत महत्त्वाची आहे. चला, ती पुढील बातमी आपण आता समजून घेऊया. चला, बातमी नंबर 3 आहे. बातमी नंबर 3 बघा, सोन्या चांदीचे आजचे दर पाहून तुम्हालाही फुटेल घाम. 24 कॅरेटसाठी मोजावी लागणार तब्बल इतकी किंमत. हे बघा, 24 कॅरेट हे एकदम शुद्ध सोनं असतं आणि सर्वजण हेच सोनं वापरतात 24 कॅरेटमध्ये. आता आपण सर्वजण बघत आहोत सोन्याचे भाव किती गगनाला भिडलेले आहेत. तर आता सोन्याचे भाव आजचे जे काही भाव आहेत, आजचे दर पाहून तुम्हाला घाम फुटेल. तर एवढे भाव झालेले आहेत सोन्याचे. चला, त्याविषयी आपण समजून घेऊया या बातमीमध्ये. हे बघा, भारतात प्रति किलोग्रॅम चांदीचा भाव, चांदीचा म्हटलेला आहे पहिल्या, 1,90,000 रुपये. भारतात 22 कॅरेट सोन्याचा प्रति ग्रॅमचा दर 11,930 रुपये. आणि बघा, आता महत्त्वाची माहिती, देशात 24 कॅरेट सोन्याचा प्रति ग्रॅमचा दर 13,015 रुपये. तर जवळपास 13,000 रुपये सोन्याचा भाव सध्या हा स्थिर आहे. स्थिर आपल्याला पाहायला मिळत आहे. जवळपास 1 ग्रॅमचा सोन्याचा भाव किती झालेला आहे? 13,000 झालेला आहे. आणि हा भाव जो आहे ना, दिवसेंदिवस यामध्ये वाढ होतच आहे. ओके, मला तर वाटत नाही की कमी होईल, उलट वाढेलच भाव. जवळपास 15,000पर्यंत जाईल असं मला वाटत आहे. हे आता तुमच्यावरती आहे, तुम्ही घ्यायचं की नाही सोनं हे तुमचं पर्सनल आहे. मी तुम्हाला असं बोलत नाही की तुम्ही सोनं घ्या आणि हे करा. कारण जे बातम्या आहेत, जे दर आहे आजचे, ते मी तुम्हाला सांगत आहे. मग ते तुमचा प्रश्न आहे पुढचा. नाहीतर तुम्ही म्हणाल की सरांनी म्हटलं की सोन्याचे भाव वाढेल, चला सोनं काही करायचं नाही, किंवा मी सांगितलं की सोन्याचे भाव कमी झाले तर मग सोनं करायचं नाही. असं मी तुम्हाला काही सांगत नाही आहे. फक्त तुम्हाला जी बातमी आहे आजची ते सांगत आहे की सोन्याचे भाव आजचे एवढे आहेत, बस. या व्यतिरिक्त मी तुम्हाला दुसरं काही सांगत नाही आहे. बरोबर आहे की नाही? पुढे बघा, भारतात 7 डिसेंबर रोजी 24 कॅरेट सोन्याच्या प्रति ग्रॅमचा दर 13,015 रुपये, 22 कॅरेट सोन्याचा प्रति ग्रॅमचा दर 11,930 रुपये आणि 18 कॅरेट सोन्याचा दर प्रति ग्रॅमचा दर 9,761 रुपये आहे. तर भारतात 7 डिसेंबर रोजी 22 कॅरेट सोन्याचा प्रति 10 ग्रॅमचा दर 1,19,300 रुपये, 24 कॅरेट सोन्याचा प्रति 10 ग्रॅमचा दर 1,30,150 रुपये आणि 18 कॅरेट सोन्याचा प्रति 10 ग्रॅमचा दर 97,610 रुपये आहे. आणि भारतात 7 डिसेंबर रोजी चांदीचा भाव प्रति ग्रॅम 190 रुपये आणि प्रति किलोग्रॅम 1,90,000 रुपये आहे. ओके, तर हे होते सोनं चांदीचे भाव. तर अत्यंत महत्त्वाची बातमी ती पण, ही बातमी पण समजली. आता पुढे एक महत्त्वाची माहिती समजून घ्या. चला, आता फार महत्त्वाची माहिती आपण इथे बघणार आहोत. हे बघा, आता आपण या व्हिडिओमध्ये ज्या टॉप बातम्या होत्या, टॉप बातम्या, कामाच्या बातम्या, त्या सर्व बातम्या मी तुम्हाला सांगितल्या. आणि तुम्हाला सर्वांना चांगलंच माहीत आहे, ज्या पण बातम्या मी तुम्हाला सांगत असतो ते तुम्हाला कुठल्याही न्यूजवरती किंवा इतर कोणीही तुम्हाला या बातम्या देत नसतील. हे मला चांगलंच माहीत आहे, तुम्हाला पण चांगलंच माहीत आहे. बरोबर का? तर लाडकी बहीण योजनेसंदर्भात सर्व सांगितलं. काही नवीन योजनेबद्दल मागणी चालू आहे, ते मागणीबद्दल पण तुम्हाला सांगितलं.
काही सोनं चांदी संदर्भात अपडेट होत्या, काही शेतकरी भावांसाठी अपडेट होत्या. सर्व माहिती एकदम सिंपल सोप्या भाषेमध्ये मी तुम्हाला समजून सांगितलं आहे. ओके. आणि माझी तुम्हाला फक्त एकच विनंती असते बहिणींनो, तुम्ही व्हिडिओला लाईक करा. तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघितला त्यामुळे तुमचं हात जोडून मनापासून धन्यवाद. इथपर्यंत तुम्ही व्हिडिओ बघितला. माझं तब्येत पण थोडी खराब होती, आवाजमध्ये थोडा बदल झालेला आहे, तरी पण तुम्ही ॲडजस्ट करून इथपर्यंत व्हिडिओ बघितला त्यामुळे तुमचं मनापासून धन्यवाद. हात जोडून धन्यवाद तुमचं. आणि एक काम करा, तुम्ही व्हिडिओला लाईक करून घ्या. चॅनलवर नवीन असल्यास चॅनल सबस्क्राईब करून घ्या. शेजारील घंटीचं बेल आयकन प्रेस करा, ऑल नॉर्थ सिलेक्ट करा, म्हणजे येणारे प्रत्येक व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील. ओके. आणि एक काम करा, या व्हिडिओला ना शेअर पण करा, सर्व बहिणींपर्यंत ही माहिती पोहोचवा. आणि यूट्यूब टीमला पण माहीत आहे, तुम्हाला पण चांगलंच माहीत आहे, आपल्या चॅनलवर कुठलाही दावा केला जात नाही. आपले चॅनलचे व्हिडिओ हे एज्युकेशन पर्पजनुसार व्हिडिओ असतात, शैक्षणिक माहिती संदर्भात व्हिडिओ असतात. त्यामुळे आपल्या चॅनलवर कुठलाही दावा केला जात नाही आणि केला जाणार नाही. आपण जी माहिती असते, जी बातमी असते तीच सांगत असतो. ठीक आहे, धन्यवाद. यूट्यूब टीमला पण माझं म्हणणं आहे, यूट्यूब टीम या व्हिडिओला व्हायरल करा. सर्वांनी व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा आणि व्हिडिओ पूर्ण बघत चला. धन्यवाद. भेटू पुढील व्हिडिओमध्ये.